आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। कुपवाडमधील एमडी ड्रग्सच्या साठ्यावरील कारवाईनंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील इरडी येथे एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला। एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकला। मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। कारखान्यावर छापा टाकून सुमारे 245 कोटी रुपयांचे 122 किलो वजनाचे ड्रग्स जप्त करण्यात आले। मुंबई येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय गोपनीयता राखत सदरची कारवाई केली आहे। कवठेमहांकाळ तालुक्यातील इरडी येथील रहिवासी असलेला व सध्या 15 ते 17 वर्ष मुंबई येथे वास्तव्यास असलेला मुख्य संशयित हा ड्रग्स तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्यातील इरडी येथे इरडी, डोरली, ढालेवाडी, ढालगाव या 4 गावांच्या सीमेवर द्राक्षबागांच्या शेतातील शेडमध्ये निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या ड्रग्स तयार करण्यात येत असलेल्या कारखान्यावर छापा टाकत अड्डा उद्ध्वस्त केला। मुंबई येथील ड्रग्ज रॅकेट कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात पोहोचली आहे याची चर्चा सुरू आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने आज शेतमालक वासुदेव लक्ष्मण जाधव राहणार ढालेवाडी यास ताब्यात घेतले आहे। मुख्य संशयित ठाणे येथे राहत असल्याचे बोलले जात आहे। तर पोलिसांनी ड्रग्स तयार करणाऱ्या कच्च्या मालासह केमिकल, मशिनरी, मिक्सर असे सर्व साहित्य जप्त करत 6 संशयित कामगारांना ताब्यात घेतले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सांगली।